जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता तुम्ही म्हणशाल मी घरी आलो आहे, मग पावसात उभं राहून का व्हिडिओ काढतोय, लईचा असं शॉ ऑफ करतोय, असं काही विषय नाही. मी ना आत्तीला शोधतो इकडं. मी भेंडी न्यायला आलतो घरी. आता मग जायचं आहे आम्हाला, जिमला जायचं आहे आणि तेवढी भेंडी द्यायची आहे. ग्राउंडवर तर काही ते जाऊ दे, त्या विषय सोडूनच द्या, कारण की पावसामुळं. आणि मग जिमला जायचं आहे. हालत आहे नाही एकदम भाई, पावसाने कामाच्या वेळेलाच पाऊस येतो. पाऊस पाहिजे हो, लय धो पाऊस पाहिजे, पण आहे ना जोरात तरी आहे ना असं तुच्ची येतो, काम अडवतो फक्त, बाकी काही विषय नाही. आता तर इथंच थांबायला लागणार आम्हाला जरा वेळ. बघू इथं खरं, पण कोणी दिसत नाही इथं. मग आता बघू वर्कआउट करून लवकर. 4:30 वाजले, 4:30. आज एवढा आम्हाला यायला उशीर झाला. 3:30ला घरातून निघालो होतो, पण घरी अर्धा तास थांबलो पावसामुळं. मग आता इथे येतं करता तरी जिममध्ये कोणीच नाही, उघडलीच नाही. चला कालचा आहे ना, जर कालचा ब्लॉग नसेल बघितला तर कालचा ब्लॉग जाऊन बघा, रिॲक्शन बघा दीदीची, बाकी काही नाही, मस्त झाला. तुम्हाला म्हटलं ना मी, पाऊस आहे ना मला तकलीफ 100% करणार. अख्खं तासभर वर्कआउट केलं, सगळं केलं, पावसाचा एक थेंब नव्हता. आता निघायचा टाईम झाला आहे, उशीर झाला आहे. बघा इथं पावसाची ना धार लागली आहे, धार इतका धो पाऊस येतो आहे. आता तुम्हाला इतकं बारीक थेंब आहे म्हणून एवढं जाणवत नसेल, पण लय खतरनाक पाऊस येतो. जर असं बाहेर गेलं ना, निघून तिथं 500 मीटर जास्तपर्यंत, 250-300 मीटर जास्तपर्यंत पाणी होईल. नो रिस्क, तिथं थांबू आपण जरा वेळ. बॉम्याला सोडलंय आता. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की गाडी आता चालू मध्ये फटक एवढी ती नायट्रो सोडती गाडी. म्हणजे बरं का, म्हणजे आपल्याला जर फोडायची असेल तर आपण फोडू शकतो, पण आता आहे ना रेस कमी केली ना, समजा जर आपण गाडी पळवत असलो, रेस कमी केली ना, ॲटोमॅटिक फटाके फुटलं. आणि त्याच विषय असा आहे की गाडीचं पुढचं नट ढिला झाला मला वाटते सायलेन्सरचा, त्याच्यामुळं गाडी ना समोरून पण एक आवाज मारते. एक तुम्हाला एक साऊंड टेस्ट देऊ का, आम्हाला? हां असं आहे. हां बरं का, 2 मिनटं थांब. खतरनाक विषय का नाही. आता आहे ना हां, तर आपण डायरेक्ट आता मस्तपैकी घरी भेटतोय. तर मग आहे ना, आज काय एवढं काय रॉकेट सायन्स झालं नाही आजच्या ब्लॉकमध्ये. जरा बोललो होतं काहीतरी करावं, पण आता काय जरा थोडंफार विषय होतोय आणि पावसामुळं पण. मग तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करा. कालचा ब्लॉग बघितलं नसेल तर तो बघा. कालचा ब्लॉग इतका भारी आहे ना, दीदीची रिॲक्शन आहे ना, तुम्ही जाऊन नक्की बघा आणि कमेंटवर करा, चांगले छान कमेंट करा. आणि शर्ट कसं आहे ना, टी शर्ट कसं आहे हां, हे नका बघू, हे बघा हे. आता मी आले बरं का पुढे, मी आज काढून नोट ठेवला, स्क्रिप्टेड काय नव्हतं याच्यात, नाही तुम्ही लगेच म्हणशाल असं. ते म्हणजे एवढं काय विषय, ते आमच्यासाठी विशेष आहे म्हणजे तसं काही नाही. आता तसं मी तुम्हाला सांगतोय, 2 दिवसातून दादा फिरायला गेलता किंवा जाणार आहे असं तसं मी सांगत होतो. तर दादा ते गेले ते देवकुंडला, मग तिकडून ते लवकर आले, मग पुण्यामध्ये जरा फिरले ते, मग गेले ते जुडिओला. मग दादाने मला टी शर्ट आणलं आहे, हे काय 299च्या मतीने ना, एक नंबर टी शर्ट. मग प्रिंट मागून पण प्रिंट मला वाटते काहीतरी, क्वालिटी वगैरे मला चांगली वाटली जरा, म्हणजे नाही का एकदम मस्त आहे, घातल्यावर पण चांगली दिसते, कम्फर्टेबल आहे. मग चांगलं आहे, मला पण जायचं आहे, म्हणजे आपलं ते कॉन्टेंट पण निघेल. पण मग बघू कधी जमतं, ह्या रविवारी मग जाऊ बहुतेक, किंवा मग बघू काय होते काय नाही. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट भेटतील. आणि मला एक कळत नाही, आपल्या चॅनलवरती मी फक्त मोठे ब्लॉग चालू करू का, मिनी ब्लॉग दुसऱ्या चॅनलवरती टाकू का, कारण की माझं डोकं चालत नाही की नाही का काय करावं. असं मला वाटतं की मिनी ब्लॉगनी पण इफेक्ट होते. मला मिनी ब्लॉगची ऑडियन्स म्हणजे एक कट्टर ऑडियन्स आपल्याला, हे नाही का, हे जे आपल्याला खरे आपले चाहते आहेत ते नुसतेच मिनी ब्लॉग टाकून सबस्क्राईब करून ठेवतात, असं काय फायदा नाही. उद्या आपल्याला जर गरज पडली किंवा काय झालं तर आपली जेवढी ऑडियन्स आहे तेवढी सगळी हजर पाहिजेच. मग कमेंट करून नक्की सांगा की मी काय करू, मिनी ब्लॉग दुसऱ्या चॅनलवरती टाकू, हा फक्त मेन चॅनल मोठ्या ब्लॉगलाच ठेवू का काय, किंवा मोठ्या व्हिडिओजला काय, जे काही इन फ्युचर जे काही येईल ते कमेंट करून सांगा. मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम.